तर काय आता आम्ही चाललोय बुलेश्वर मार्केटला. मुंबईमध्ये बुलेश्वर मार्केट फेमस आहे आणि तुम्हाला दाखवतो काय काय नवीन कलेक्शन आले. आणि आता रक्षाबंधनचा सीझन आहे तर राख्या वगैरे आले असेल आणि गणपतीच्या डेकोरेशनचं सामान पण भेटतं आणि गणपतीच्या जे कंटियार वगैरे असतात ते पण भेटतं, म्हणजे गणपतीची ज्वेलरी पण भेटते. तुम्हाला दाखवतो. आणि हा माझा भाऊ प्रज्वल आणि मी चाललोय आता बुलेश्वरला. इकडून आमच्या इकडून बाजूलाच आहे, तर तुम्हाला दाखवतो काय काय भेटतं, कलेक्शन नवीन आलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आणि कपडे पण भेटतात, कपडे चप्पल वगैरे ते पण भेटतात, तर ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आता मी चाललोय चालत, पोचू आता 5 मिनिटाच्या अंतरावर आहे पुढे. आता आम्ही काळबादेवी रोडला आहे, तुम्हाला दाखवतो पूर्ण. आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, तुम्हाला समजेल काय काय आपल्याला तिथे पाहायला भेटतं ते. आणि व्हिडिओ आवडली तर जरूर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणत्या ठिकाणचा पाहिजे ते. तर काय तुम्हाला तर भेटूया बुलेश्वर मार्केटच्या इकडे. तर काय आता आम्ही पोहोचलोय बुलेश्वर मार्केटच्या इकडे. इकडे फ्रूटवाले पण आहेत आणि इकडून चालू होतं बुलेश्वर मार्केट. म्हणजे आता आम्ही आहोत तेव्हा इकडे आदर्शबाग हॉटेल इकडून चालू होतं मार्केट. बघा आदर्शबाग हॉटेल इकडून चालू होतं बुलेश्वर मार्केट. आदर्शबाग बोललो बघा. इकडे स्टार्टिंगला तुम्हाला म्हणजे भाजीवाले भेटतील. बघा असे भाजी वगैरे बटाटे कांदे वगैरे सर्व भाजीवाले तुम्हाला भेटतील पाहायला. आणि इकडे असे ड्रायफ्रूटचे दुकान वगैरे पण आहेत. आता चालले पुढे. हा इथून मेन मार्केट नाही, मेन मार्केट पुढे आहे. ते तुम्हाला नॉर्मल गोष्टी भेटतील पाहायला इथे. आणि बघा इथे पण कपडे लेडीज कपड्यांच्या दुकानावर तुम्हाला पाहायला मिळतील इथे. ड्रायफ्रूट वगैरे आहेत आणि फरसाण वगैरे तुम्हाला भेटेल बघायला. बघू शकता. आणि जातो आता पुढे आणि तुम्हाला दाखवतो अजून काय काय आहे ते. मेन आपला तुम्हाला दाखवतो गणपतीचा म्हणजे ज्वेलरी भेटते ती, आणि राखे तुम्हाला दाखवतो काय काय कलेक्शन आले ते. आणि बाकीचे तुम्हाला जे भेटतील पाहायला ते पण दाखवतो काय काय अजून आहेत ते. त्या मार्केटला तुम्हाला सर्व गोष्टी भेटतील बघायला, म्हणजे लेडीजचे कपडे वगैरे जेंट्सचे कपडे पण असतात आणि चप्पल. परत खूप काय वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतात. जास्त इकडे मोस्टली लेडीजचे दुकान आहे. तेव्हा इथे बघू शकता तुम्ही ते चप्पल आहेत. लग्न वगैरे लग्नाचे वगैरे घालायचे इथे कपडे, इथे चप्पल तुम्हाला भेटेल पाहायला. इकडे पण ज्वेलरी राखी आतमध्ये आहे. इकडे पण आहेत. आणि दाखवतो तुम्हाला पुढे काय काय आहे ते. इकडे लेडीजचे दुकानं पण आहेत. लेडीजचा म्हणजे मेकअपचा सामान वगैरे तुम्हाला भेटतो. इकडे लहान पोरांचे कपडे आहेत तुम्हाला भेटतील पाहायला. बघा तिकडे लेडीजचे लेहंगे वगैरे तुम्हाला भेटतील बघायला. यांची प्राईस खूप असते, म्हणजे हे महाग असतात. जे रोडवर भेटतात ते तुम्हाला कमी भेटतील. इकडे ज्वेलरी वगैरे आहेत, म्हणजे इयरिंग वगैरे आहेत लेडीजचे अलग अलग प्रकारचे. 50-100ची प्राईस असते. इकडे बघा नाईटी आहेत लेडीजसाठी आणि अशा राख्या आहेत. बघा इकडून पुढे आलं तर तुम्हाला अजून इकडे पण ज्वेलरीचे दुकान इकडे खूप तुम्हाला भेटेल पाहायला. आणि स्पेशल हा लेडीजसाठी हा इकडे भरतो, स्टार्टिंगला मार्केट भरतो तो. आणि पुढे आहे तो मेन मार्केट आहे, गणपती वगैरे तिकडे भेटतो. ते बघा असं भरपूर लेडीजचे दुकानं भरपूर आहेत. अशा प्रकारचे मला ते बॅग भेटतील पाहायला. अजून दाखवतो मला पुढे काय काय आहे ते. इकडे बघा तुम्ही, आता आम्ही आलो आतमध्ये मार्केटला. तुम्हाला दाखवतो काय काय इकडे आहे गोष्टी. पुढे जाऊया आणि तुम्हाला दाखवूया. इकडे राख्यांच्या दुकानावर आहेत. खूप व्हरायटीज आहेत राख्यांच्या, आपण बघू शकता. इकडे लहान मुलांच्या राख्या पण असतात. इकडे आहेत गाड्यांच्या वगैरे, खेळण्यांच्या राख्या वगैरे तुम्हाला पाहिजे इथं पाहायला. इकडे पण आहे. खूप जास्त व्हरायटी तिकडे तुम्हाला भेटतील राख्याच्या पाहायला. राख्यांसाठी तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे खूप सारे ऑप्शन भेटतील राख्यांमध्ये. बघा इकडे घड्याळचं वगैरे आहे, लहान पोरांचं आहे. तिथे कार्टूनचे वगैरे आहेत राख्या तुम्हाला भेटतील पाहायला. ते घरी लागण्याचं एक महिना सर म्हणजे घरचं सामान असतं ते पण तुम्हाला पाहायला भेटेल. झाडू वगैरे बघा, झाडू वगैरे येत आहे.
झाडू खूप काय काय आहे. बघ, हे कॅमेऱ्याचे किचन पण बघ होतील पाहायला येते. किचन आहे. चल कशा लेडीजचे तुम्हाला भेटतील पाहायला. हे ब्रॉचेस आहेत. हे बघ राहिले तुम्हाला. पैकेट कितना फुल सेट? तुला 50 वाला है, 50 के 2 है, 50 के 3 है। सेट 50 के सिंगल पीस। ये 50 हे सिंगल के 50 आहे. सिंगलचा 50 रुपये. पूछ रहा है सेट सेट 50 के 3 है, 50 के हे 50चे 3 आहे. पुढे जाऊया. हे तुम्हाला गणपतीचे तुम्हाला पाठ भेटतील पाहायला गणपतीसाठी. गणपती बसतात त्यासाठी तुम्हाला पाठ पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. खूप सुंदर सुंदर तुम्हाला पाठ भेटतील ते पाहायला. इकडे मोठे वाट पण चालले आहेत लावलेले. डेकोरेशनचं सामान पण तुम्हाला ते भेटेल पाहायला. फुलं फ्लॉवर वगैरे असतात. ते छोटे कुंडे आहेत म्हणजे फ्लॉवरचा पॉट आहे. डेकोरेशन करायला गणपती तुम्ही तुम्हाला पाहिजे असतील अशा पद्धतीच्या आर्टिफिशियल फ्लॉवरच्या तर तुम्हाला हे भेटतील पाहायला. आणि हा पण आहे डेकोरेशनचा बॅकग्राऊंडसाठी लावायला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला भेटेल बघा ग्रीनवाला. आपले मॅट पण आहेत ग्रीनवाले बघा. क्या प्राइस है? प्राइस क्या है? प्राइस क्या है? प्राइस कितना है? 50ला 3 आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला फुले भेटतील पाहायला. आणि 50ला 3 आहेत. कोणत्या घेतलं तर 50ला तुम्हाला 3 भेटतील. खूप मस्त प्राइस आहे. 50ला 3 भेटायला तुम्हाला काय पाहिजे भाई. तुम्हाला डेकोरेशनचे भेटतील तुम्हाला पाहायला येते बघा. खूप जास्त आहेत असे 300 गणपतीमध्ये ते बघा. अशामध्ये पण आहे. खूप जास्त व्हरायटी आहे तिथे. क्या प्राइस है इसका? पैकेट आएगा 750 का पैकेट है। कितना? 750 का पैकेट आएगा। 750 तुम्हाला पॅकेट भेटेल पूर्ण याचं. खूप चांगलं. बघा तुम्हाला असे भेटतील पाहायला येते. टोपल्या वगैरे तुम्हाला पाहिजे असेल डेकोरेशनसाठी तुम्हाला भेटतील असे पाहायला. गौरी बिवरीमध्ये असे वापरतात ना गावी तर यासाठी तुम्हाला असे भेटतील हे बघा. आणि पाळणे वगैरे पण आहेत असे. आणि डेकोरेशनसाठी तुम्हाला ते कपडे पाहिजे असतील हे असे बॅकग्राऊंडसाठी वगैरे लावतात ते मंडपासाठी तर तुम्हाला इथे पाहायला भेटतील हे बघा. खूप जास्त आहेत आणि अलग 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 खूप म्हणजे सर्व कलरचे तुम्हाला इथे भेटतील पाहायला हे बघा. हे बघा. आणि छोटे हे प्लेट असतात ठेवायला वगैरे तर तुम्हाला भेटतील बघायला. खूप चांगलं तुम्हाला भेटेल इथे आणि रेट पण इथं रिजनेबल आहे तर नक्की विजिट करा. हाँ क्या कितीला आहे? कितने का है? 450 का ते तुम्हाला 450ला भेटतील असे. स्टार्टिंग प्राइस है 450 स्टार्टिंग प्राइस है। स्टार्टिंग प्राइस 450 आहे याचा. खूप जास्त व्हरायटी इथे तुम्हाला भेटतील पाहायला याच्या अलग अलग. खूप मस्त तर नक्की विजिट करा. शॉप नंबर किती आहे? शॉप नंबर किती? शिवमेक्स नाव आहे शॉपचं तर नक्की विजिट करा. खूप जास्त तुम्हाला इथे व्हरायटीज भेटतात आणि खूप काय काय तुम्हाला इथे बघायला भेटतं डेकोरेशनचं सामान वगैरे बाकी सर्व तर नक्की विजिट करा. इकडे राख्यांचे दुकान खूप आहेत आता म्हणजे रक्षाबंधनचा सीझन चालू आहे तर राख्या तुम्हाला हर रोज म्हणजे सर्व दुकान तुम्हाला पाहायला भेटतील बघा. इथे राख्या आहेत सगळीकडे तुम्हाला राख्या भेटतील पाहायला बघा. राख्या इथे पण आहे. तुम्हाला गणपतीचे हार भेटतील बघायला चौधरीचे बघा. छोट्या गणपतीला किंवा मोठ्या गणपतीला असे हार तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला असे इथे भेटतील पाहायला. रुद्राक्षाचं आहे परत हे आहे
काय प्राइस आहे याची? हे 100 रुपयाला आहे. 100 रुपयाला तुम्हाला हार भेटतील पाहिजे. तर ते आहे तो. हे कितीला आहे? हे 20 रुपयाला आहे. फक्त 20 रुपयाला तुम्हाला हे भेटेल पाहायला. पण 20 रुपये राखायला आहे. 20 रुपये डझनला आहे राखायला बघा. 20 रुपये डझन. 20 तुम्हाला 12. हा 5 दे. 5 इकडे तुम्हाला लाईटचं दुकान मध्ये भेटेल बघायला बुलेश्वरला. हे बघा असं लाईटचं तुम्हाला दाखवलं होतं. मी मागे गेलो होतो तो लोहार चालला तर तुम्ही व्हिडिओ जरूर बघा. आणि इकडे तुम्हाला बुलेश्वरला आला तर तुम्हाला लाईट बघायला मी इकडे भेटेल बघायला. हे बघा काय प्राइस आहे ते 450 ला बघा. बघा गिटार वगैरे पण येते भेटेल तुम्हाला बघायला भेटेल बघा. गिटार इलेक्ट्रॉनिकचा खूप सारं सामान भेटेल तुम्हाला बघायला इलेक्ट्रॉनिकचा. इकडे बघा तुम्हाला ही फुल गल्ली आहे. इकडे तुम्हाला फुल वगैरे भेटेल. हे रिअल वाली फुल आहे. डायमंड मध्ये बघा ते फुलं तुम्हाला भेटेल बघा. म्हणजे आपल्या फळ पुढे आणत अजून काय काय भेटतं बघायला तुम्हाला दाखवतो. तर काही आर्टिफिशियलचे फ्लॉवर आहेत तुम्हाला भेटतील डेकोरेशनसाठी वगैरे. दाखवतो पुढे. हे पूर्ण गल्ली आहे ना याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला आर्टिफिशियल म्हणजे फ्लॉवर वगैरे असेल डेकोरेशन सामान असेल तर मला इथे बघायला भेटेल. गल्लीचं नाव आहे थर्ड भोईवाडा. बघा डेकोरेशन वगैरे सामान भेटेल बघा. हल्दी मेहंदी लग्न वगैरे कसं असेल त्यासाठी पण तुम्हाला इथे भेटेल बघायला वेगळे वेगळे. हे बघा काय काय आहे. तुम्हाला पाहिजे काय ते जास्त फुलं वगैरे बनवतात ना जास्वंद फुलं वगैरे बनवायचं आहे. डेकोरेशनचा तुम्हाला दाखवलं होतं आधी मी गेलो होतो तेव्हा. लोहार चाललं म्हणजे बाप्पा भेटतील पाहायला इथे. गणपतीचा म्हणजे डेकोरेशनसाठी घरी लावायला. अजून पुढे काय काय भेटतं बघूया आपण. पूर्ण ही गल्ली आहे ना पूर्ण डेकोरेशनचे पूर्ण सामान भेटतं गल्लीमध्ये. बघा असे अशा पद्धतीचा काही वाजता तिकडे. पाहिजे तर घे बघा असे काय प्राइस आहे? 150 रुपयाला जोडी आहे बघा. 150ला 2 सर मिक्स कलर आहे बघा इथे पण आहे. 150ला 2 आहे. लाकडं पुढे काय काय भेटलं ते. इकडे पण राखायला इकडे तुम्हाला गणपतीचे मोठे मोठे हार असतात ना ते तुम्हाला भेटतील पाहायला बघा. गणपती तुम्हाला एक भेटतील. त्याच्यामध्ये सर्व आहे पूर्ण सेट आहे. तेवढा सर्व भेटेल गणपतीचा. उंदीर परत कंठी हार वगैरे आहेत कानातले सर्व सर्व आहे A to Z पूर्ण आहे. कानातली वाले मोठ्या गणपतीसाठी आणि छोट्या गणपतीच्या गणपतीसाठी हा खूप म्हणजे चांगला मार्केट आहे. गणपतीचं बघा मुकुट वगैरे पण आहे. इकडे कपडे पण तुम्हाला भेटतील बघायला बुलेश्वर मार्केटला बघ.
मागे पण आहे. बघूया अजून पुढे काय काय भेटतं बघायला. बघा कपडे पण तुम्हाला भेटतील बघायला बुलेश्वर मार्केटला. बघ काय प्राइस आहे? 250चे. 250ला आहे, 250ला. बघा, इथे पण आहे. मग पुढे तर काय नाही इकडे. परत जाऊया मागे अजून दाखवतो काय राहिला असेल तर तुम्हाला. बघा इकडे पण आहेत. मला काय भले नाही देऊ. थोडा इथे पुढे आला तर इकडे कपड्याचे दुकान आहेत म्हणजे तिकडे मागे बघा तर सामान तुम्हाला दाखवलं ते. इकडे तुम्हाला नाश्ता पण भेटतं. नाश्ता करायला तिकडे खायला पण इकडे. हो. इकडे वाक्यांचे. कितीला आहे? तो काय कुठले म्हटलं तर 10 रुपयाला भेटेल. कोणती कोणती राखी का तुम्हाला 10 रुपयाला भेटेल. हो. खूप जास्त आहे. इकडे बसर काकी आहे. चांगलं राखतात. नक्की या तुम्ही. राख्यासाठी चांगलं आहे. इकडे बघा तुम्हाला हे भेटतील आपला मोराचे बिस्वा वगैरे आहे ते बघा. इकडे पण कपडे आहेत. इकडे भांडे छोटे छोटे. बाकी काय नाही. परत जातो मागे मागे तुम्हाला दाखवतो कितीला भेटेल ते. इकडे बघा ग्रीटिंग कार्डच नाही. लस्सीवाला. इकडे पण राख्या आहेत पुढे. राख्या तर भाई तिकडे राख्या भेटतात तुम्हाला. हे बघा असं. हे बघा मला असे डिझायनिंग जर पाहिजे असतील टोपला वगैरे मला भेटतील बघायला. असे म्हणजे ठेवायला. हे बघा असे प्लेट आहे वगैरे. हो. प्राइस काय आहे याचा? प्राइस काय? 120 का 120ची प्लेट आहे. खूप जास्त इथे आहे पण. इकडे तुम्हाला जर म्हणजे गणपतीत करंजा बनत असेल तर तुम्हाला असे इथे भेटतील. मोदक बनत असेल तर करंजा. तर कसे हे बघा मोदक वाला आहे. मोठा मोदक वाला आहे. आणि ते काय काय माहित भाई. काय काय असतं हे फीड असं पंचर करायला असेल. असं मोदक बनायला मला भेटतील पाहायला. आणि 20 रुपये 30 रुपये असे आहेत. 20 रुपये 30 रुपयाला एक असं. हे पण 20 रुपये 30 रुपयाला एक आहे असं. आता आम्ही चाललो इकडे पुढे थोडा. आपण साईडला आपण पहिला तिकडे गेलो कबूलखानाच्या राईट साईडला गेलो. आता इकडे लेफ्ट साईडला जातो. बघा काय काय अजून आहे. राख्यांच्या दुकानं तर भाई खूप आहेत. हे बघा राख्यांच्या दुकानं. राख्यांच्या दुकानात जाणीच आहे मला म्हणजे असं इकडे एका मागोमाग एक तुम्हाला राख्यांच्या दुकानात भेटतील बघायला. तुम्हाला राख्या घ्यायला जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्हाला यांच्यासाठी बेस्ट आहे भाई बुलेटवर. राख्यांच्या खूप क्वालिटी करतो तुम्हाला इकडे. सगळीकडे राख्या आहेत. सगळीकडे राख्या. एवढ्या राख्या कोण घेतो काय माहिती. इथे पण आहे. राख्या तुम्हाला दाखवत पण परत दाखवत नाही. इकडे कुर्ते वगैरे तुम्हाला कुर्ते वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला इकडे तुम्हाला भेटेल. कुर्ते वगैरे शॉप पण आहेत. 200 300 400 पर्यंत तुम्हाला कुर्ते भेटतात. बरोबर बँगल्सचे आहे. लेडीजसाठी बँगल्स वगैरे तुम्हाला भेटतील बघायला. राख्यांच्या दुकानात बघून जाता पाहिजे. राख्यात दिसतात. अजून इकडे पुढे बघा असे तुम्हाला कपडे भेटतील. दहीहंडीचे वगैरे दहीहंडीला घालवतात ना असे मुलांचे शूटसाठी वगैरे तुम्हाला भेटतील पाहायला असं. बघा इथे पण आहे कृष्णावाले. इकडे कुर्ते पण आहेत. टॉवेल वगैरे तुम्हाला भाजी असतील तर त्याचे भेटतील पाहायला इकडे. टॉवेल पण आणि असे छोटे छोटे नॅपकिन वगैरे पण आहेत.
मला त्याच्यावर खूप काय काय तर नक्की येऊ शकता तुम्ही इकडे म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं असेल घ्यायचं की तर कृष्णावालं वगैरे पुढे पुढे काय काय बघू हो असे पण आहेत दांडियावाले वगैरे म्हणजे सगळे लेहंगे वगैरे घालतो ना दांडियावाल्यामध्ये खेळायला डेकोरेशनसाठी कपडे आहेत आपण बघून डेकोरेशनसाठी मस्त आहे बघा खूप भारी वाटतंय इकडे पण आहे सुद्धा मला दाखवलं असतात मागे होते पुढचे पण आहेत इथे कपड्यांचं दुकान आहे इकडे पण इकडे पण पुढे दाखवतो इकडे पण आहे खूप काय काय आहे ते झालर वगैरे आहे परत ते कपडे अजून खूप जास्त व्हरायटीचे आहेत वरती लावलेला तो पण आहे वरती लावायचे असतात ते वाले खूप जास्त व्हरायटीज आहेत बघा बघा हे पण पेटे पण आहे पुढे अजून बघा काय काय भेटतं त्याच्याकडे संपलं मार्केट अजून काय असेल तर दाखवलं नाही तर मग एंड करूया ब्लॉगचा तसे पण मोठी बनले व्हिडिओ ते फ्रूटवाले आहेत तर काय तुम्हाला दाखवलं पूर्ण मार्केट मी अजून काय राहिलं असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ नक्की कव्हर करेन मी आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या ठिकाणची पाहिजे ते मला सांगा कमेंटमध्ये सगळ्यात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा आणि खतम